सोलापूर शहरालगत सुरू असलेले बेकायदेशीर टोल नाके सोलापूर अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी मधील अवैध मंगल कार्यालये तात्काळ बंद करावीत, या मागणीसाठी आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे आंदोलकांनी सांगितले. मागण्या मान्य न झाल्यास 26 जानेवारी रोजी सकाळी पूनम गेट समोर आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे. आमच्या जे प्रमुख मागण्या आहेत, सोलापूर शहराच्या लगत जे बेकायदेशीरपणे चालत असलेले MSRTCचे टोल नाके हे तात्काळ बंद करा. आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की सोलापूर MIDC अक्कलकोट रोड MIDCमध्ये कारखाने बंद करून या ठिकाणी मोठमोठे मंगल कार्यालय, बेकायदेशीर मंगल कार्यालय, कुठल्याही परवानगी नसणारे मंगल कार्यालय त्या ठिकाणी चालू करून खरोखर कामगाराला या ठिकाणी बेरोजगार केलेले आहेत. ते मंगल कार्यालय त्वरित बंद करून या ठिकाणी कारखाने अस्तित्वात यावे. आणि आमची तिसरी मागणी अशी आहे, अक्कलकोट रोड MIDCमध्ये जे कामगार आहेत त्या कामगाराला प्रति या ठिकाणी तासाला 30 रुपये 35 रुपये असे दिले जाते. त्यांची खरोखर पिळवणूक होते, त्यांच्यावर अन्याय होतो आहे. त्या कामगाराला प्रति किमान 100 रुपये प्रमाणे या ठिकाणी देण्यात यावे. या मागणीसाठी गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करतो. आमचे कार्यकर्त्याची तब्येत खालवली आहे. हा नागेश दासरी उपोषण करता, याची तब्येत खालवलेला BPचा त्रास आहे, परंतु प्रशासन कुठल्याही पद्धतीची दखल घेत नाही. आज गेल्या अनेक महिन्यापासून मी प्रत्येक याला कलेक्टरला निवेदन दिले. कलेक्टर म्हणत आहे टोल प्रशासनला निवेदन दिलं. त्याने म्हणते की सोलापूरचे मुख्य कलेक्टर आहेत आणि कलेक्टर अंतरमध्ये हा विषय येतो आहे. कलेक्टरला सुद्धा निवेदन दिलं आहे. कलेक्टर म्हणतात तुम्ही MSRTC म्हणजे महापालिकेला आहे. महापालिकेला सुद्धा मी पत्र दिलं. त्या ठिकाणी महापालिकेला पत्र दिल्यानंतर महापालिका म्हणते हे आमच्यात येत नाही. आणि महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी जे हे MSRTCचे टोल नाके आहेत, ते टोल नाके कशाचे पैसे वसूल करतात. तर या ठिकाणी उघड म्हणजे महाराष्ट्र शासन जर भ्रष्टाचार करत असेल, सर्वसामान्याला लुटत असेल, तर आम्ही न्याय मागणार कोणाकडे. हे महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे. आणि ह्याच्यामध्ये असा सरळ उल्लेख आहे की हे जे 4 टोल नाके आहेत MSRTC, हे कशाचे पैसे घेतात, कशाचे म्हणजे टोल वसुली करतात. रेल्वे उड्डाणपूल, भुयारी मार्ग, रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला जे असणारा भैया चौक अर्थात अण्णाभाऊ साठे चौक, कन्ना चौक, एप्लामेंट चौक, जुना बोराबनी नाका, शासकीय विश्रामगृह, छत्रपती शिवाजी महाराज सम्राट चौक, दयानंद कॉलेज, बोराबनी नाका, अशोक चौक, गुरुनाथ चौक व ओटगी रोड, बार्शी रोड, म्हणजे हे जे MSRTC हे रस्ते करायचे पैसे वसूल करतात म्हणून कोण म्हणते? महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे, याने म्हणतात. मग आम्हाला प्रश्न पडतोय, स्मार्ट सिटी कशाला म्हणता तुम्ही? महानगरपालिका कशासाठी आहे? म्हणजे उघड हे सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य जनतेची या ठिकाणी फसवणूक आहे. आणि माननीय आताचे पालकमंत्री गोरे साहेबाला सुद्धा आम्ही ठिकाणी भेटून त्यांना निवेदन दिलं होतं. त्यांना सांगितलं होतं, साहेब आपण पालकमंत्री आहे, म्हणजे तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे पालक आहात आणि तुमचं काम आहे हे जे सर्वसामान्य जनतेची लूटमार होते ते थांबवा. परंतु माननीय गोरे साहेब नुसते बंदुकीचे इशारे दाखवून जे सर्वसामान्याला दम द्यायला का कुणाला दम द्यायला नेमकं कळे नाही. आणि त्या ठिकाणी निवडणुकीला उभारतात त्यावेळी 100दा हात जोडतात आणि निवडणूक संपली की दंड ठोकतात. म्हणजे तुम्ही दंड कुणाला ठोकताय? ज्याने तुम्हाला निवडून दिलं त्याला दंड ठोकताय, त्याला दाखवताय का तुम्ही? म्हणजे कुणाला दंड ठोकताय? राजकारण हे विकासाचं माध्यम आहे, देशाचं माध्यम आहे. परंतु हे जे इथले राज्यकर्ते आहेत हे खरोखर स्वतःच्या विकासासाठी राजकारण करतात. म्हणून सर्वसामान्य जनतेची फसवणूक होतात. या माध्यमातून पालकमंत्र्याला मी इशारा देतो, जर 25 तारखेपर्यंत आमची मागणी मान्य नाही झाली, आम्ही या ठिकाणी 26 जानेवारी दिवशी आत्मदहन करणार आहे. परंतु त्याच्या अगोदर आपण सोलापूरला झेंडा वंदनासाठी येता, त्यामध्ये तुमचा आम्ही निषेध केल्याशिवाय राहणार नाही. तृतीयपंथी बांधवाची आमची संघटना आहे व महिला आघाडीच्या वतीनं व संघटनेच्या वतीनं तुम्हाला तुमचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही.